चला तर आज बनवूयात मस्त चिकन मिरी फ्राय. आणि आज मी नाही बनवणार आहे, तर आज बनवणार आहे सुमित. आणि आज मला आयतं भेटणार आहे खायला. तर चिकन ना इकडे जास्त आणलेलं आहे, तर यातलं आपल्याला वेगळं करायचं आहे. तर बोनलेस चिकन वेगळं करायचं आहे. तर हे एवढं काढलेलं आहे, हे मिरी फ्रायसाठी. आणि जे बाकी राहिलेलं आहे त्याची भाजी घालणार आहोत. तर चला, आयतं तर भेटणार आहे, पण सांगावं तर मलाच लागते. तर इकडे मिरी घेतलेली आहे, आणि मिरी आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, कमी जास्त. तर इकडे मिक्सरला लावून बारीक करायची आहे. बघा, आयतं भेटता भेटता किती कामं वाढवणार आहे काय माहिती. तर चला, इकडे मिरी मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिंबू पिळायचा आहे आणि याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मीठ एकदम कमी टाका, कारण मिरी फ्रायमध्ये ना मीठ कमी लागतं, नाहीतर मग खारट होतं. तर चला, हे सगळं एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला सोडलेला लसूण नाही, तर सालासकट घ्यायचा आहे, तो थोडा थोडा ठेचायचा आहे. याच्याने ना टेस्ट डबल होते. तर इकडे कढई ठेवलेली आहे. तर मी ना जास्त करून लोखंडाची कढई वापरत असते फ्रायसाठी, कारण मला खूप आवडते लोखंडाच्या कढईमधलं. तर त्याच्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे. ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. ते लाल झालं की त्यानंतर आपण जो चिकन मिक्स करून ठेवलेला आहे तो टाकायचा. आणि हा, तुमच्याकडे जर वेल असेल तर चिकन मॅरिनेट करून अर्धा तास ठेवा, त्याच्याने ना अजून टेस्ट येते. पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, तर आम्ही लगेचच करायला घेतलेलं आहे. तर इकडे बघा, हे आपल्याला मिक्स करून ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर जे चिकन ठेवलं होतं त्याची मी भाजी घालत आहे, कारण भाजी मलाच करायची आहे, कारण मला आज आयतं फक्त मिरी फ्राय भेटणार आहे, जेवण नाही. तर इकडे मी भाजी टाकलेली आहे. आणि इकडे बघा, जे मिरी फ्राय ठेवलं होतं त्याच्यावरचं झाकण आपण काढलेलं आहे, त्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे. आता ना याच्यामधलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत छानपैकी फ्राय करायचं आहे. तर इकडे बघा, मस्त असं फ्राय झालेलं आहे. आता तुम्हाला कोणाला आवडतं चिकन मिरी फ्राय नक्कीच सांगा, कारण एरवी आपण जे मसाला चिकन फ्राय करतो ते खातच असतो, पण हे थोडंसं काहीतरी वेगळं. तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे बघा, मला टेस्ट करायला घेऊन येतोय, पण ह्याने आधीच टेस्ट करून झालेला आहे. आणि आज काय, मी तर खुशच आहे, कारण माझ्या मुलाच्या हातचं आज पहिल्यांदा चिकन मिरी फ्राय मी टेस्ट करणार आहे, म्हणून मी आज जरा जास्तच खुश आहे. जरी मी सांगितलं असलं, पण बनवलेलं त्यानेच आहे. तर बघूया, मी पहिला टेस्ट करते. तर वाह, खूप छान झालेली आहे. आणि खरंच तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा. चला तर मग, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.